भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही विजेतेपद जिंकण्याचे मोठे दावेदार आहेत। त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मॅच दरम्यान तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे, तर सामन्या दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पावसाची शक्यता मात्र केवळ 10% आहे। आर्द्रता आज 43% असेल। तसेच ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे। दुबईमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पण भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द होण्याची मात्र कुठलीही शक्यता नाही। त्यामुळे निकाल लागणार आहे आणि उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे ती भारताच्या विजयाची। तब्बल 25 वर्षापूर्वीचा वचपा काढण्याची आज भारताला सुवर्ण संधी आहे। 2000 मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता, ज्या ठिकाणी सौरभ गांगुली कर्णधार होता। मात्र शतकी खेळी व्यर्थ ठरली आणि त्या ठिकाणी निसटता पराभवाचा सामना भारताला करावा लागला। आणि आज तब्बल 25 वर्षानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड पुन्हा एकदा या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार थोड्याच वेळात रंगणार आहे। यंदा मात्र ही जबाबदारी रोहित सेनेच्या खांद्यावरती आहे। थोड्याच वेळात टॉस सुद्धा होणार आहे। तर भारत आणि न्यूझीलंड आजच्यापर्यंत यांच्यामध्ये आता हा अंतिम सामना थोड्याच वेळात रंगणार आहे। तर रोहित सेना मात्र आता सज्ज आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या आधीच्या नॉकआउट सामन्याची थोडी आकडेवारी पाहिले तर ती आकडेवारी मात्र चिंतेची आहे। 2019च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा झालेला पराभव, तो रनआउट भारतीयांच्या आजही जिवारी लागलाय। भारत आणि न्यूझीलंड यांच्याला आतापर्यंत कशी काटेकी टक्कर झाली, नजर टाकूयात एकदा आकडेवारीवरती। आकडेवारी पाहूयात। एकूण सामने झाले आतापर्यंत 119 सामने भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेले आहेत। तर या सामन्यामध्ये भारताला मात्र 65 सामन्यामध्ये विजय मिळवण्यात यश आलेलं आहे। न्यूझीलंडने मात्र 50 सामन्यामध्ये विजय मिळवलाय। तर एक सामना हा टाय म्हणजे समान धावसंख्या झाल्याचा सुद्धा एक सामना झालेला आहे। अनिर्णित मात्र 7 सामने आहेत। मात्र आतापर्यंतच्या सामन्याचा इतिहास पाहिला तर भारत आघाडीवर आहे। वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या महत्त्वाच्या टुर्नामेंटचा इतिहास पाहिला तर एकंदरीत 12 सामने भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये खेळत दोन्ही संघ प्रत्येकी 6 वेळा विजय झालेत। म्हणजे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र बरोबरीवरती आहेत। 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, ज्या ठिकाणी कर्णधार सौरभ गांगुली होता, निसटता भारताचा पराभव झाला तर तो सामना न्यूझीलंडचा विजय झाला। 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल न्यूझीलंड विजयी, त्या सामन्यामध्ये सुद्धा भारताचा पराभव झाला। 2021च्या टेस्ट चॅम्पियन फायनल मध्ये सुद्धा न्यूझीलंडचा विजय झाला होता। 2023च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मात्र भारताने हा संपूर्ण वचपा काढला। सलग 6 सामन्यात भारत विजयी होत आलाय। त्यामुळे भारताला आज पुन्हा एकदा विजयाची सुवर्ण संधी आहे। दुबईतील 10 पैकी 9 सामन्यात भारत विजयी झालेला आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड आमने सामने आज पुन्हा एकदा दुबईतील 10 पैकी 1 सामना हा टाय झालाय। त्यामुळे हा सामना भारतासाठी लकी अशी सुद्धा चर्चा असते। तर दुबईचा हा दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये महत्त्वाचा सामना होतोय आणि या सामन्यामध्ये खरं तर या सामन्याचा इतिहास पाहिला तर भारतासाठी हे मैदान अत्यंत महत्त्वाचं आणि यशस्वी राहिलेलं आहे। या सामन्यामध्ये या मैदानावरती झालेल्या सामन्यामध्ये भारताला घवघवीत असं यश मिळालंय आणि आज पुन्हा एकदा भारताला सुवर्ण संधी आहे। याआधी 2013ला कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा चषक उंचावला होता। आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय चषक उंचावण्याची संधी भारताला आहे। तर थेट दुबईवरून पुढारी न्यूजचे प्रतिनिधी निमिष पाडगावकर आपल्या सोबत जोडलेत। मी निमिषकडे जाणार आहे। निमिष, अत्यंत महत्त्वाची आहे आजचा सामना, हा उत्कंठा मात्र भारतीयांची शिगेला पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात टॉस होणार आहे। काय सध्या दुबईमधलं वातावरण, कशा प्रकारचा उत्साह सध्या क्रिकेट प्रेमीमध्ये पाहायला मिळतोय? नमस्कार, निमिष पाडगावकर दुबईहून बोलतोय। ऐकू येत आहे तुम्हाला? यस निमिषजी, बोला, आपला आवाज होतो, बोला। हा, दुबईमध्ये आता प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। फक्त निळा रंग दिसतोय। मी इथे पहिल्या सामन्यापासून आहे आणि तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीची अजिबात हवा नव्हती, पण कालपासून इथे जी हवा तयार व्हायला लागली, जणू काय वर्ल्ड कप फायनल असल्यासारखं, आणि हा मिनी वर्ल्ड कपच असतो। तर तुम्ही बघाल तर सगळीकडे फक्त निळा रंग तुम्हाला दिसेल आणि अगदी प्रेक्षकांची गर्दी इथे वाढत चालली आहे। प्रचंड ऊन काल होतं, आज थोडे ढग आलेत, पण इथला उकाडा हा असह्य असतो। तो सहन करून हे सगळे प्रेक्षक हे दिव्य पार करत टॉसच्या आधी मैदानात पोहोचायला लागलेत। बरोबर। आणि सामना तर तुल्यबळ होईल। काल दोन्ही संघांनी कसून सराव केलाय, पण आता स्टेडियम मध्ये पोहोचणं हे दुबईला एक मोठं दिव्य आहे। कारण स्टेडियम जे नियरेस्ट मेट्रो स्टेशन आहे त्याच्यापासून जवळजवळ 12 किलोमीटर लांब आहे आणि
तिकडे बस जाते पण ती दर अर्ध्या तासाला एक असते, टॅक्सी वाटेत सोडेल. मी स्वतः टॅक्सी सोडून जवळ एका वाळवंटासारख्या रस्त्यातनं 1.5 किलोमीटर चालत इथपर्यंत पोहोचतोय आणि अजून स्टेडियम माझ्यापुढे 500 मीटर आहे. सो स्टेडियम मध्ये पोहोचणं हे एक मोठं दिव्य आहे. पण हे सगळं दिव्य पार करून भारतीय प्रेक्षक प्रचंड मोठ्या संख्येने इथे आलेत. तिकिटाचा जो दर होता काल काही हजार डिरॅममध्ये पोहोचला होता बाजारात दुबईच्या, आणि जो तो तिकिटाची विचारणा करत होता. सो वातावरण तर सगळं तयार आहे, हवा गरम आहे आणि दोन्ही संघही गरम आहेत, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भारतीय संघाकरता गरजेचं आहे. 2017 साली मी ओव्हलला होतो आणि काय झालं आपण बघितलं, त्या पराभवाची परतफेड करायची आज एक चांगली संधी अगदी भारताला निमिष, मिळाली. परतफेड करण्याची अर्थात सुवर्ण न्यूझीलंड संधी आज आहे. जसं आपण आता उल्लेख केलात की भारतीय संघाची नेहमी खासियत राहिली आहे की भारतीय संघाचा 12वा खेळाडू म्हणजे भारतीय फॅन्स, अशी चर्चा असते. सामना कुठे असो, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, दुबई, कुठेही सामना असला तरी भारतीय फॅन्स मात्र तितक्याच दणक्यात उत्साहात त्या ठिकाणी भारतीय खेळाडूंना उत्साहित आणि करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्या व्यतिरिक्त सध्या सामन्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सामना होणार आहे, सध्या वातावरण कसं आहे, वर्तमान हवामान खात्याने ज्या प्रकारचा अंदाज वर्तवला त्याप्रमाणे तर कुठल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये ड्यू फॅक्टरचा काही परिणाम पडू शकतो का? फॅक्टरचा इथे परिणाम तसा होत नाही, कारण आता हवा जरी ढगाळ थोडीशी असली तरी सूर्य परत बाहेर आलाय आणि पावसाची जी शक्यता काल वाटत होती ती आता तरी दिसत नाही. त्यामुळे पावसाचा कुठला परिणाम सामन्यावर होणार नाही. आणि जरी इथे ढग असले तरी हवेत बाष्प नसतं, त्यामुळे दव होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्याकरता जे वातावरण लागतं ते इथे नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात दवाचा त्रास इथे होणं नाही शक्य. त्यामुळे दुसऱ्या डावात इथे फलंदाजी इनफॅक्ट थोडी फ्लडलाईट्समध्ये सोपी असते. त्यामुळे भारतीय संघ नाणेफेक जिंकला तर प्रथम फलंदाजी घेईल आणि धावांचा डोंगर असेल, कारण अंतिम सामन्यात खेळायचं प्रेशर नको म्हणून. पण अदरवाईज दुसऱ्या डावात दवाचा काही परिणाम व्हायची शक्यता दिसत नाही. नक्कीच निमिष, वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडनं घेतच राहू. तर असेच आपल्याशी सोबत जोडले राहा. दुबईमधून आपले प्रतिनिधी विनिश आपल्यासोबत प्रतिनिधी आहेत. तर आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण शिवाजी पार्कमधून आपल्यासोबत जोडलेत. मी निखिलकडे जाणार आहे. निखिल, खरं तर शिवाजी पार्कचं हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे सारखे उत्तम क्रिकेटर घडलेले आहेत. एक क्रिकेटचं आणि शिवाजी पार्कचं वेगळं नातं आहे. सध्या तू शिवाजी पार्कवरती आहेत. फायनलचा सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलाय. क्रिकेट प्रेमी चाहते नेमकं काय म्हणतायत? नक्कीच, कारण आज सकाळपासून आपण अनुभव घेतला, पाहिलं तर याच शिवाजी पार्कामध्ये सकाळपासून मुंबईतील क्रिकेटर आहेत ते खेळण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा उत्साह हा इंडियासाठी आहे. इंडियाच्या जो जयघोष आहे तो करण्यात येतोय आणि पाहू शकतो आपण सर्वच जे चिल्ले पिल्ले आहेत त्यांच्यापासून. निखिल, थोडा काही क्षणासाठी थांबतो. न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. अखेर टॉस झालाय. न्यूझीलंड संघाने हा टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडला आता एक मोठी धावसंख्या करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ज्या प्रकारची भारतीय क्रिकेट प्रेमींची अपेक्षा होती की भारतीय संघाने हा सामना चेस करावा, कारण चेस करण्यामध्ये इंडियन टीम मास्टर टीम समजली जाते, तसे चेस विनर आपल्याकडे विराट कोहली सारखे खेळाडू असताना आता न्यूझीलंड किती धावसंख्या करतं हे पाहणं महत्वाचं आहे. तर हे दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळात खरं आता सामन्याला सुद्धा सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मी पुन्हा एकदा निखिलकडे जाणार आहे. निखिल, तू सध्या शिवाजी पार्कवरती आहे. अखेर टॉस झालाय. काही मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच बरोबर. जशी मॅच आपण सेमीफायनलची पाहिली, सेमीफायनलमध्ये देखील आपण ऑस्ट्रेलियासोबत टॉस हरलेलो होतो आणि त्यानंतर आपल्याला जो रन चेस करण्याची संधी आहे ती मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये विराट कोहलींनी चांगलं प्रदर्शन आहे ते केलेलं होतं. त्यानंतर आपल्या या ठिकाणी असलेल्या क्रिकेट प्रेमींना आपण विचारू नक्की आपल्या आता मॅचची रंगत कशा प्रकारे होणार आहे. मित्रा, आता न्यूझीलंडनी टॉस आहे तो जिंकलेला आहे, फलंदाजी निवडलेली आहे, आपल्याला चेससाठी ती लोक रन देणार आहेत. कशी वाटते मॅच होईल? आता तर न्यूझीलंडसोबत तर आपले स्पिनर तर चांगले चालतात. त्याच्यानंतर आता बघू काय त्यांच्या पिचवरती आहे आणि बॅटिंग ऑर्डरला बघायला गेलं तर रचित रवींद्रला लवकरात लवकर आउट करण्याचे प्रयत्न करावं. मित्रा, तू काय सांगशील कशा प्रकारे मॅच होईल? विराट कोहली तर फॉर्ममध्ये आहे, त्याला तर चेस मास्टर म्हणतात, तो खेळणारच नक्की आणि इंडिया जिंकणार. नक्की. मित्रा, तू देखील प्रॅक्टिस करतो, काय सांगशील पिच कशा प्रकारचा पाहिजे? संध्याकाळचा पिच हा दुबईमधला वेगळा आहे, त्या ठिकाणी थोडाफार ड्राय पिच आपल्याला पाहायला मिळतो. स्पिनर चालतील आज? हा, स्पिनर चालणार. वरुण चक्रवर्ती तर चालणार. मागच्या वेळी पंजा खोललेला त्याने. मग बॅटिंगमध्ये पण श्रेयस अय्यर मिडल ऑर्डरला आहे आणि कोहली तर आता फॉर्ममध्ये आल्या परत रिटर्न.
मित्रा तू काय सांगशील कशा प्रकारे बघतोस मॅच? मैच तो अच्छा ही है। इंडिया के अभी लास्ट में बैटिंग है तो कम पे ऑल आउट करके जीतना चाहिए जल्दी जल्दी। नक्कीच कमी रनांवरती त्यांना रोखणं हा आपला एक मोठा टास्क आहे आणि त्यानंतर दिलेला जो रन चेस आहे तो चेस करणं हे खूप मोठं टास्क असल्याचं देखील या ठिकाणी क्रिकेट प्रेमींकडून पाहायला मिळतं. परंतु तत्पूर्वी हा संपूर्ण जल्लोष आहे तो आपल्याला या ठिकाणी जो दादर पार्कावरती आहे तो पाहायला मिळतोय. अनेक मुंबईतील क्रिकेटर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत भारताला चेअरअप करण्यासाठी. सकाळपासूनच या ठिकाणी आपला गेम आहे तो खेळून आता सर्व घराकडे निघालेले आहेत. दुपारनंतरचा सर्व वेळ हा त्यांचा टीव्ही जवळचाच असणार आहे. परंतु हा जो जोश आहे तो आपल्याला या सर्व लहान मोठ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय आणि एकच भारताला चेअरअप करताना भारताचा विजय हा ते या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतायत. करण अगदी निखिल, तू असाच जोडलेला राहा. खरं तर पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस हारलेला आहे. यंदा मात्र आता न्यूझीलंड फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. पाहूया. भारत के साथ है, 140 करोड़ लोगों की दुआएं भारत के साथ है और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे. तर थोड्याच वेळामध्ये आता सामन्याला सुरुवात होणार आहे. अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. कोच प्रवीण आमरे यांनी सुद्धा आजच्या सामन्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया. कि न्यूजीलैंड एक ऐसी टीम है, आपने उनका रिकॉर्ड देखा रहेगा कि 10 आईसीसी ट्रॉफी में हमेशा वो लोग टॉप 4 में आए हो. काफी बड़ा परफॉर्मेंस है क्योंकि इतनी कंसिस्टेंस है. जैसा मैंने आपको कहा कि वो उनके कोई ज्यादा सुपरस्टार्स नहीं है बट दे प्ले एज अ टीम. और सैंटनर एक अच्छा बॉलर है और ये विकेट पे उनके पास मिकल ब्रेथवेल जैसा दूसरा भी स्पिनर है जो दोनों दो अच्छे स्पिनर्स है और उनका फास्ट बॉलिंग अटैक. यस हेनरी इंजर्ड है तो थोड़ा काफी बार उनको थोड़ा बॉलिंग लाइनअप में फर्क पड़ सकता है बट इम्पोर्टेंट यही रहेगा कि जो लास्ट मैच हमने जीता है या उन्होंने जीता है मुझे लगता है वो हिस्ट्री होती है. आज का दिन इम्पोर्टेंट है और हम चाहेंगे कि आज हमारी टीम अच्छी खेले और कप उठा के आए. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या सामन्यात भारत जिंकेल असा विश्वास प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींना आहे. नागपुरातील क्रिकेट चाहत्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. पाहूयात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होत आहे आणि या सामन्याविषयी आपल्यासोबत नागपूरकरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो होतो. आपण क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि सोबतच क्रिकेटचे प्लेयर्स देखील आहेत, छोटे छोटे प्लेयर्स आहेत. आपण सर्वात प्रथम जाऊया सरांकडे. सर काय सांगाल आजच्या सामन्याविषयी नेमकं काय वाटतं? म्हणजे भारत जिंकेल हा विश्वास तर आहेच पण काय प्लस पॉईंट्स असू शकतात? हो, भारतीय पाठीराखे म्हणून भारत जिंकायलाच हवा ही तर अपेक्षा आहेच. भारताचे जे जमेच्या बाजू आहेत त्या म्हणजे आपला स्पिन अटॅक चांगला चालू आहे आणि फलंदाजीची पण बाजू जोरात चालू आहे आणि कोहली, श्रेयस अय्यर, इव्हन अक्षर पटेल ऑल्सो. तर फलंदाजी पण मजबूत दिसत आहे आणि त्याचप्रमाणे आपले फिरकीपटू पण चांगली गोलंदाजी करतात. आपली मला वाटते दोन्ही बाजू मजबूत आहेत. हीच जमेची बाजू आहे. न्यूझीलंड चांगलीच टीम आहे त्या आणि मला वाटतं त्यांचा जो स्पिन अटॅक आहे म्हणजे त्यात जो 2 की प्लेयर्स मला वाटतात ते एक त्यांचा फास्ट बॉलर हेनरी आणि सॅटनर हे जर यांना आपण जर टॅकल केलं तर डेफिनेटली आपण गेममध्ये वर राहू. काय वाटतं आजच्या मॅचमध्ये कोण चांगला स्कोअर करेल असं वाटतंय? विराट कोहली आणि श्रेयस अय्यर ते दोघं चांगले बॅट्समॅन आहे. आता ते फॉर्ममध्ये आहे तर चांगले करेन ते. रोहित शर्मा पण चांगलं करेन. बॉलिंगमध्ये जडेजा, अक्षर पटेल चांगलंच करता है. मेरे को ऐसा लग रहा है कि रचिन रविंद्र फिर एक और बार एक अच्छा नॉक खेलेगा और टॉम लेथन नीचे का मतलब मिडिल ऑर्डर थोड़ा संभालेगा और केन विलियमसन अच्छा स्ट्राइक करेगा इंडिया के बॉलर्स को. गेली मॅच आपण बघितलेली होती, न्यूझीलंडला आपण हरवलेलं होतं. त्यावेळेस स्कोअर हा कमीच होता, 250च्या आसपास होता. आजचं काय वाटतं स्कोअर काय आहे? अगर पहले बैटिंग आई तो शायद से 285 प्लस बनाना चाहिए. हमारे स्पिनर भी अच्छे हैं, वरुण चक्रवर्ती वगैरह, तो उनको जल्दी ऑल आउट भी कर सकते हैं. कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता न्यूझीलंड किती धावसंख्या करतं, भारताला किती धावसंख्या करणं आवश्यक असतं हे काही वेळात आता या संदर्भातल्या घडामोडी सुरुवात होणार आहे. आज इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच होतं. या मॅचमध्ये भारताला विजय मिळावा यासाठी अनेक भाविकांनी ज्योतिबाला साकडं देखील घातलंय. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन भाविकांनी ज्योतिबाच्या चरणी साकडं घातलंय. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. पाहू. आज
भारत आणि न्यूझीलंडची फायनल मॅच आहे आणि हीच मॅच जी आहे ती भारत जिंकू दे यासाठी आता अनेक भक्तांनी जे आहे ते ज्योतिबाला साकडं घातलेलं आहेत. आपण जर बघितलं तर आज ज्योतिबाचा शेवटचा खेटा आहे, चौथा खेटा आहे आणि त्याच खेट्याला मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते येत असतात. मात्र आज विशेष म्हणजे आजचा रविवार देखील आहे, दुसरीकडं ज्योतिबाचा खेटा आहे आणि दुसरीकडं मॅच देखील आहे. काही नागरिक आहेत ते जे या ठिकाणी खेट्यासाठी आले त्यांची बातचीत करूया. काय सांगाल, आज खरं तर खेट्याचा शेवटचा खेटा आहे, दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंडची मॅच देखील होते. कशा पद्धतीने आता साकडं तुम्ही घातलंय देवाला? आज चौथा खेट आहे. प्रचंड भक्तांनी आज इकडे ओढ म्हणजे मंदिराकडे ओढ वाढलेली आहे त्यांची आणि चॅम्पियन ट्रॉफीची आज फायनल असल्यामुळे आम्ही सर्व क्रीडा रसिक आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे ज्योतिबाला की यावेळी चॅम्पियन ट्रॉफी भारताला आम्हाला मिळून दे यासाठी आम्ही चॅम्पियन ट्रॉफीसाठी मागणी केलेली आहे. नक्कीच असा विश्वास आहे की भारत आज 100% चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार. रोहितची विराटची सेंचुरी या ठिकाणी 100% होणार आहे. काय सांगाल, एकीकडे खेटेचे देखील शेवटचा खेटा पूर्ण केला, दुसरीकडे आज भारत न्यूझीलंड मॅच आहे त्याची देखील साकडं. विशेष म्हणजे आज रविवारच आहे, सर्वांना सुट्टी आहे. त्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळी ज्योतिबांना खेटे घालून भारत जिंकावा असं प्रार्थना करावी आणि दिवसभर आज मॅचचा एन्जॉय घ्यावा. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडचे फलंदाज हे मैदानात फलंदाजी करण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे भारताचा स्पिन अटॅक आता कितपत यशस्वी होतं 4 स्पिनर सोबत खेळण्याचा भारताचा निर्णय आहे. आणि याच संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी शिवाजी पार्कमधून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत. मी निखिलकडे जाणार आहे. निखिल, महत्वाची घडामोड आहे. खरं तर आपण पाहतोय की टॉस झालेला आहे आणि आता काही क्षणातच या सामन्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. आणि शिवाजी पार्कमध्ये सध्या क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय, कारण शिवाजी पार्क आणि क्रिकेट हे वेगळं नातं आहे. अगदी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विनोद कांबळे यांच्यापासून. आणि सध्या शिवाजी पार्कवर आपण आहात. क्रिकेट प्रेमींच्या चाहत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? कोणत्या भारतीय खेळाडूकडून क्रिकेट प्रेमींना जास्त अपेक्षा आहेत? नक्कीच, कारण पाहिलं तर आपण आज या ठिकाणी टॉस हारलेलो आहे, परंतु आपल्याकडे गोलंदाजी आहे. मी देखील हातात बॉल घेऊन या ठिकाणी संपूर्णपणे जे आता आपल्याला बॉलिंग करायची आहे त्याच अनुषंगाने सर्व या ठिकाणी आलेले जे शिवाजी पार्कमधले खेळाडू आहेत त्यांनी देखील आता स्वीकारलेलं आहे की आपल्याला पहिली जी गोलंदाजी आहे ती करायची आहे. गोलंदाजी पकडून कशा प्रकारचा गेम होईल सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. मित्रा, काय सांगशील, गोलंदाजी बघून आपली पहिली गोलंदाजी कशा प्रकारची आता पहिली इनिंग होईल, आपण कितीवरती त्यांना रोखू शकतो? आपण आता जास्तीत जास्त पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त विकेट घ्यायचा प्रयत्न करेन. एक तर रचित रवींद्र, नंतर विलियमसन और दो तीन विकेट बस. नक्की. मित्रा, तू काय सांगशील, बॉलिंग आहे, तू प्रॅक्टिस करतोस, हा बॉल घेऊन काय सांगशील, कशा प्रकारे बॉलिंग झाली पाहिजे आज? हा, लेंथ वर ठेवायचा आणि म्हणजे ते मारत असले तर हे करायचं त्यांना, म्हणजे फिल्डिंग लावून अशी कॅच पण घेऊ शकतात. मागच्या वेळी शमीने घेतलेली ना पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, ते हार्दिक पण घेऊ शकतो पहिल्यांदा गोलंदाजी आपली आहे, परंतु गोलंदाजी झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जी फलंदाजी आहे ती देखील करायची आहे. मी एक आठवण सांगतो जी 2019 मधली आहे, MS धोनीचा रनआउटचा विकेट गेलेला. मित्रा, ती आठवण तुला देखील असेल आणि तो आपण क्षण आपण आठवतोय. आज तसा क्षण येऊ नये असं देखील वाटतंय. आजपर्यंत ते आहे क्षण, तो आठवणीत तसा येऊ दे नको क्षण पण ना, आणि इंडिया जिंकणार. कशा प्रकारे बॅटिंग ऑर्डर आहे ती तू या ठिकाणी जज करतोयस आणि कशा प्रकारे आज जो चेसिंग आहे ती आपली झाली पाहिजे? ऑस्ट्रेलिया सोबत देखील आपण चेसिंग चांगले केले. रोहित शर्मा तर फॉर्ममध्ये नाही, पण आज खेळणार तो आणि स्टार्टिंग देणार चांगली. आणि नंतर आपले फॉर्ममध्येच आहेत प्लेयर, विराट कोहली, अय्यर, KL राहुल, पांड्या आज आहेत. आणि स्पिनर वगैरे पण फॉर्ममध्ये आहेत. सो वरुण चक्रवर्ती, जडेजा विकेट काढतील. इंडिया ऑफकोर्स जिंकेल. नक्कीच. पहिली इनिंग पाहिली तर सर्वप्रथम आपली पहिली इनिंग आहे ती बॉलर्सवरती पूर्णपणे डिपेंड आहे, परंतु दुसऱ्या इनिंगचा संपूर्ण गेम आहे तो आपल्या फलंदाजांवरती. आणि हाच फलंदाज, आपले क्रिकेटर, आपले सर्व खेळाडू कशा प्रकारे आज चमत्कार करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो इंडियासाठी आपण पाहतोय आणि इंडियाच आज जिंकणार या अनुषंगाने आज इंडियाचा जो नारा आहे तो सर्व या ठिकाणी जे लहान मोठे खेळाडू आहेत, सर्व काही जे खेळाडू आता दादर शिवाजी पार्कावरती आलेले आहेत त्या सर्वांचा चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा दृढ विश्वास घेऊनच आज सर्व भारतीय क्रिकेटपटू आहेत ते क्रिकेट देखील पाहणार आहेत. करण. नक्कीच निखिल, खरं तर मागचा काही सामन्यांचा इतिहास पाहिला तर टॉस हारून सामना जिंकणे ही भारताची परंपरा राहिली. ती परंपरा आज सारखी राहते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय जवानांनी सुद्धा
सीमेवरून भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे. तसेच भारतीय संघाला विजयासाठी या दरम्यान शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्यात. त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी भारतीय संघाचा हिटमॅन कर्णधार रोहित शर्मा आता सज्ज आहे. त्यामुळे सीमेवरती सुद्धा भारतीय जवानांच्या माध्यमातून आजच्या या सामन्याची जय्यत तयारी सुरू. जितने भी जवान बैठे हुए हैं इनको यही उम्मीद है कि आज हमारा इंडिया बल्ले बल्ले होएगा. क्या लगता है कौन सा प्लेयर आप आज चूज है कि भाई कौन सा अच्छा प्लेयर शायद रोहित शर्मा आज छा जाएंगे, ऐसे उम्मीद है भाई. लगता है कि आज कप आएगा? बिल्कुल आएगा जी, बिल्कुल. आज तक इंडिया का कोई भी ऐसा काम नहीं है जो इंडिया पीछे रह जाए, तो डेफिनेटली कप इंडिया का ही है. जरूर आएगा, इंशाल्लाह पक्का आएगा जी. तर भारतीय जवानांचा उत्साह आपण पाहिलेला आहे. देशभरात या संदर्भात उत्साह पाहायला मिळतोय. आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्रिकेट प्रेमींच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेट प्रेमी आजच्या या सामन्याच्या विजयाची आता अपेक्षा घेऊन बसल्यात. थोड्याच वेळात या आता सामन्याला सुरुवात होणार आहे. टॉस झालाय. हा टॉस मात्र न्यूझीलंडने पुन्हा एकदा जिंकलाय आणि नॉन एफेक्ट जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात क्रिकेट प्रेमींच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूयात. इंडिया ही जीतेगी. अगर बड़ा स्कोर बना देगी फर्स्ट इनिंग में तो इंडिया ही जीतेगी, और अगर बॉलिंग आई तो जल्दी ऑल आउट की तो इंडिया जीतेगी. मेरे हिसाब से इंडिया जीतेगी, और आज विराट कोहली, शुभमन गिल और रोहित शर्मा भी स्कोर कर सकता है. ये न्यूजीलैंड के बॉलर्स जो है वो मतलब मोस्टली वो लोग है ना ऐसा पुल शॉट के लिए बॉल टाइप डालते हैं, और रोहित शर्मा पुल शॉट में बहुत अच्छा है, इसके लिए कर सकता है. पहली बात तो भारत विश्वगुरु हर तरीके से है, और क्रिकेट के मामले में तो भारत जो है किसी पहचान का मोहताज नहीं है, और निश्चित रूप से विजयी होगा. एक तरफ भारत सोने की चिड़िया कहलाता था, पर अब भारत सोने का शेर बनने जा रहा है. हमारी उम्मीद यही है कि टीम इंडिया अच्छा परफॉर्मेंस करेगी, और जो जैसा हमारे भाई सुरेश ने बताया कि जो हम लोगों को सेमीफाइनल 2019 का उसने भी करारी शिकस्त जो उन्होंने हमें दी थी उसका भी बदला मतलब लेने के लिए टीम इंडिया उतरेगी.